यावरती आपण छान असे पांढरे तीळ खूप सारे भुरभुरायचे आहेत. माझ्या मुलीला आहे ना बाजरीच्या भाकरीवर खूप तीळ लागतात आणि तिला फार आवडतात हा तीळ टाकले की भाकरीवरती. आणि तिचं कसं आहे ना, तिला केव्हा पण आठवण होती, आपल्याला करते का ग मम्मी हे बाजरीची भाकर तीळ लावून आणि भोगीची भाजी करते का, म्हणजे आम्हाला केव्हाही आठवण होती भोगीच्या भाजीची. आणि हो का आता हे तीळ असे त्याला तीळ आहेत ना थोडे असे भाकरीवर प्रेस करून घ्यायचे. आता भाकर तर आपली थापून झालेली आहे, आता आपण तव्यावर टाकायची आणि शेकून घ्यायची. छान गरम झालेलं आहे, त्यावरती आपण भाकर घ्यायची आहे आणि ते टाकायची आणि वरून आहे ना पाणी लावायचं. तुम्ही गॅसवरती किंवा स्टोववरती किंवा चुलीवरती केला असेल, पण मी भोगीची भाजी आणि बाजरीची भाकर ही मी कशावर करते तुम्हाला माहिती आहे का? इंडक्शन बेसवर. या भाकरीला मी पाणी लावलं आहे ना, ते छान असं सुकत आलं की मग आपण भाकर पलटी करायची. एक साईडनी ना भाकर छान अशी शेकली गेली आहे, आता पलटी करायची. भाकर आहे ना छान अशी शेकली आहे, खरपूस येतं. हे बघा काय बघ, तोंडाला पाणी सुटते ना भाकर पाहूनच. भाकऱ्या तर करून झाल्यात, आता भाजी पोळ्या झाली आहे. खमंग असा मस्त स्मेल सुटला आणि खूप सुंदर अशी यामधलं सर्व साहित्य आहे ना खूप छान असं शिजलंय. त्या एका बाउलमध्ये काढून घेऊया आपण. थोडंसं मी असा रस्सा ठेवला आहे. आता थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आता आपली भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी गरमागरम सकाळी 4 वाजता बरं का तयार झालेली आहे. घरामध्ये एकदम मस्त खमंग वास सुटला. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये सांगा भाजी आणि भाकरी कशी वाटली. आतापर्यंत एवढंच. बाय बाय.